दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक या प्रकरणामध्ये हा प्रश्न सोडवणार आहोत. तिथे रवीना नावाची मुलगी आहे की जी मराठीचं पुस्तक वाचते आणि त्या पुस्तकाचा तिचा सगळा भाग वाचून झालेला नाही. तिनं किती भाग वाचलाय? पुस्तकाचा 3/4 भाग वाचलाय आणि तेवढा वाचून आणखीची ज्यादा तिने किती पानं वाचली? 17. आणि तेवढी वाचून झाली तरी तिची किती पानं उरली? 28 पाने उरलेली आहेत. आता हे अगदी कमी वेळात आणि आपल्याला सहजपणे समजून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या, तिचं पूर्ण पुस्तक आपण या ठिकाणी असं एका वर्तुळाच्या मदतीने दाखवू शकतो. एक वर्तुळ म्हणजे पूर्ण 100% पुस्तक. या पूर्ण पुस्तकाचे तिनं समान भाग केले 4. किती भाग केले? 4. त्यातला तिनं किती भाग वाचला? 3/4. जो भाग वाचला त्याला मी रेखांकित करतो. हाताशी 2/4 भाग वाचून झाला आणि आता तिचा किती भाग वाचून झाला? 3/4. हा भाग तिनं वाचला. हा जो रेखांकित न केलेला भाग आहे तो किती भाग आहे? पाव. म्हणजे त्याला 1/4 म्हणणार. तिनं फक्त 3/4 भाग वाचला की आणखी पण जादा पानं वाचली. ती जादाची पानं कोणत्या भागातली वाचली गेली? पाव भागातली. जो शिल्लक भाग मी रेखांकित केलेला नाही तो भाग सगळा तिच्याकडनं वाचून झालेला नाही, पण त्यातली तिनं किती पानं वाचली? 17 पाने वाचली. ही 17 पानं कोणत्या भागातली? तर ती 1/4 भागातली. त्याच भागातली अजूनही किती पानं शिल्लक आहे? 28 पाने शिल्लक. मग त्या भागातली वाचलेली पानं आणि त्याच भागातली शिल्लक पानं यांची टोटल किती येते? 45. ही 45 पानं पुस्तकाच्या किती भागातील आली? म्हणजे प्रत्येक चौथ्या भागात 45 पाने. मग पुस्तकांच्या पानांची संख्या ही एकूण पाने किती होतात? 45. त्याची किती पट करावे लागेल? 4 का? तर या 1/4 भागात 45 पाने, तेवढीच 45 पाने याही 1/4 भागात, तेवढीच पाने याही 1/4 भागात, तेवढीच पाने याही 1/4. थोडक्यात त्या पुस्तकाचा चौथा भाग जर 45 असेल तर पूर्ण भाग हा 45 ची चौपट इतका असला पाहिजे आणि मग त्या पुस्तकाच्या पानांची संख्या किती असेल? 180 असेल. मग अशा पद्धतीनं रवीनाचं पुस्तक किती पानांचं असेल? 180.